6 तारखेला पदभार स्वीकारताना वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये मी एक वक्तव्य केलं होतं की भारतीय जनता पक्षाचं नागपुरातलं दुकान माझ्या वडिलांनी सुरू केलं। ही गोष्ट खरी आहे की माझ्या वडिलांनीच ते दुकान सुरू केलं होतं। ते पहिले आमदार नागपूर जिल्ह्यातून निवडून आले होते आणि त्यानंतरचा कालखंड आपण सर्व लोकांनी अनुभवला पाहिला। बहुजन समाजाच्या नेत्यांची गळचेपी कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये होते हे आपण अनेक उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल। गोपीनाथराव मुंडे असतील, खडसे साहेब असतील, शिवणकर साहेब असतील, अरुणभाऊ अडसड असतील, त्या काळात भाऊसाहेब फुंडकर असतील, हे संपूर्ण बहुजन नेते त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी कारणीभूत होते। आणि ज्यावेळेस पक्ष वाढला त्या पक्ष वाढीनंतर पद्धतशीरपणानं ह्या संपूर्ण बहुजन नेत्यांना बाजूला करण्याचं काम भारतीय जनता पक्षामध्ये झालं होतं। आणि म्हणून माझी विचारधारा काँग्रेस पक्षाच्या प्रती जी समर्पित राहिली, माझ्या राजकीय प्रवासाचं पण मी त्या ठिकाणी वर्णन केलं की एका योगायोगानं मी राजकारणामध्ये माझा प्रवेश झाला आणि राजकारणामध्ये प्रवेश झाल्यानंतर एका विचारधारा समजून घेतल्यानंतर त्या विचारधारेला समर्पित होऊन मी काँग्रेस पक्षाचं राजकारण सातत्यानं करत राहील। आणि हे करत असताना माझे वडील भारतीय जनता पक्षामध्ये होते। त्यांनी ह्या नागपूर शहरातलं दुकान सुरू केलं होतं, ते दुर्दैवानं सुरू केलं होतं आणि आता काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून ती जबाबदारी आता माझ्यावर निर्माण झालेली आहे, अशा प्रकारचं माझं विधान आहे। गेल्या काही दिवसापासून एक नवीन प्रदेश अध्यक्ष, शहराध्यक्ष, नवनियुक्त शहराध्यक्ष झाले आणि त्यांनी पदग्रहण सोहळ्यामध्ये म्हटलं की माझ्या वडिलांनी भाजपाची दुकान सुरू केली आणि आता ही दुकान मी बंद पाडणार। सर्वात आधी त्या शहर काँग्रेस शहर अध्यक्षांना मी शुभेच्छा देतो की तुमचा कार्यकाळ चांगला जावा आणि तुम्ही ज्या विकृत आणि अर्बन नक्षली मानसिकतेची आहे, भारतीय जनता पार्टी हे काही दुकान नाही आहे, तर तुमची मानसिकता ही काँग्रेसची आहे। भारतीय जनता पार्टी ही जनसंघापासून देशसेवेची, राष्ट्रसेवेची, जनसेवेची प्रेरणा घेऊन लोकांमध्ये लोकांची सेवा करणारा हा पक्ष आहे। हे दुकान नाही आहे, हे फक्त भारतीय जनता पार्टी हे सेवा केंद्र आहे। आणि अर्बन नक्षली मानसिकतेचे प्रफुल्ल गुर्दे यांनी विचार करायला पाहिजे की तुमच्या वडिलांना सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये स्वर्गीय गंगाधरराव फडणवीस, सुमतीताई सुकळीकर यांनी पोट धरून भारतीय जनता पक्षामध्ये आणलं। भारतीय जनता पक्षामध्ये आणल्यानंतर तुम्हाला नगरसेवक केलं, तुम्हाला आमदार केलं, आमदार केल्यानंतर तुम्हाला मंत्री सुद्धा केलं, वनराज्य मंत्री झाले होते। त्यानंतर तुम्हाला नागपूर शहरातली लोकसभेची तिकीट सुद्धा दिली, नाईलाजाने तुम्ही हारले। पण यांनी जो आरोप केला आहे की बहुजन समाजाला कुठेतरी संपवण्याचा कट भारतीय जनता पार्टी करते आहे किंवा हे करताय, याचं भारतीय जनता पार्टी 100% खंडन करते आहे। भारतीय जनता पार्टी हा बहुजनांचा पक्ष आहे। बहुजन समाजातील सर्वात जास्त नेते जर कुठे असेल तर भारतीय जनता पक्षामध्ये असेल। आदरणीय स्वर्गीय प्रमोदजी महाजन, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, अरुणभाऊ अडसड हे सर्व भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते। भारतीय जनता पक्षाला त्यांनी स्वतः आई मानलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यांना मोठं केलेलं आहे। हा भारतीय जनता पक्ष आहे। मी हे विचारू शकतो की बा मान्य प्रफुल्लजी गुर्दे, आपण जेव्हा आमचे काका भारतीय जनता पक्षामध्ये होते तर किती बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना मोठं केलं, ते स्वतः पक्षामध्ये मोठे झाले, पण बहुजन समाजाच्या एखाद्या तरी कार्यकर्त्याला मोठं केलं असेल तर त्यांनी नाव दाखवावं।